आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाहीत. पालकमंत्री घोषित केले मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी, तर त्याच्यामध्ये आपापसात धुसफूस सुरू आहे, आगे लागलेले आहेत आपापसात. म्हणजे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला, धमक्या दिल्या. म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही मिळवलं आहे, हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय, आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे. त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे. 220-25च्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रिपद पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात. नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये. म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांना दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला, आता एवढंच महाराष्ट्राचं नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे. इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग लोभ रुसवे फुगवे यानुसार चालणार आहे का? लोकांचे प्रश्न आहेत तिकडे, या राज्याच्या समस्या आहेत. तुमचे रागलोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा, पण तुमच्या हातामध्ये आज सत्ता आहे. या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा. पण रोज तुमचे राग लोभ रुसवे मारामाऱ्या अडवणूक स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे. हे यासाठी होतं आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाही आहे. एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही, किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत, आणि अद्याप हे लोक सावरलेले नाही. राऊत साहेब, 2018 नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डावोसला गेले आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी. ते डावोसला गेले आणि त्याच रात्री त्याच पहाटे शिंदेही दरेला गेले. जवळपास 2-3 दिवसांच्या दरे हे त्यांचं डावोसच आहे. तिथे बसूनच ते राज्य करतात ना, इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये, कुटुंबामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये. ते दरे हे त्यांचे डावस आहे. नाही, पण वेळोवेळी त्यांची जी अस्वस्थता, त्यांची नाराजी दिसून येते. बघा, एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात. तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं. इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं. कोणी IIT-वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल, जा ना मग. अस्वस्थ आहेत इकडे, कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते, लोकांच्या मुळावर येते. पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करा. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावला जात आहेत. जी काय नाराजी ती दूर करण्याचा एकनाथ शिंदेंना प्रयत्न करा. नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्रात. नाराजीचं कारण कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, हां, तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी काय आहे एकदा कळलं पाहिजे आम्हाला. पण राऊत साहेब, काँग्रेसमधून एक प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे की उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं गेलं, शिंदेंना संपवून नवीन उदय कोणाचा करणार, आणि तो उदय 2 दगडांवर हात ठेवून आहेत.
नेमका रोख कोणाकडे वाटतोय या मुळात काँग्रेस काय सांगताय की उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याच्या वल्गना झाल्या त्या काळात, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत. संपले. तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही, शिवसेना संपणार नाही. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळी घेऊ. आणि सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं. आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना सोडत नाही. सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते. त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा उदय समोर येईल. उदय सामंत त्यांचं नाव घ्या ना. उदय सामंत त्यांचं नाव घ्या. डावसला घेऊन गेले आहेत. त्यांना समोर केले जाईल. उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण. रावसाहेब, आणखी एक गौप्यस्फोट झालेला आहे पहाटेच्या शपथविधीवरून. धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांविरोधात कटकारस्थान होतं. पुढे केलं आणि आपण ओरडून सांगत होतो की तुम्ही शपथ घ्यायला जाऊ नका. तरी मग अजित पवार मग आता का नाही ओरडून सांगितलं? तेव्हा ओरडून सांगितलं. मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादा हे चुकीचं करतोय आपण. पवार साहेबांना अशा प्रकारे या वयात त्रास देणं, छळणं, यातना देणं, त्यांनीच निर्माण केलेला पक्ष आणि आपण सगळे अशा प्रकारे बेमानी करणं हे योग्य नाही. पहाटेच्या शपथविधी संदर्भात तुम्ही ओरडत होतात, मग आता तुमचं ओरडणं कुठे गेलं? मग काय बकवास आहे सगळं. रावसाहेब, पण तो जो गौप्यस्फोट आहे तो पक्षांतर्गतच कटकारस्थान होतं असं कोणी केलं? असं एकूण रोख पक्ष आहे. मला धनंजय मुंडे. बघा, धनंजय मुंडे यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांना जर एवढी रहस्य माहिती आहे तर त्यांनी सांगावं संतोष देशमुखचा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला. त्यांना एवढी रहस्य माहिती आहेत ना. मग बीडमधला संतोष देशमुख सरपंचाचा खून कोणी का कशासाठी केला हे त्यांनी सांगावं. नाही, पण त्याच प्रकरणात असं म्हणताय की बीडची बदनामी करू नका, माझी वाटेल तितकी करा, पण बीडला बदनाम करू नका. कोणी बीडला बदनाम करत नाही. बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात. पालकमंत्री, मंत्री, सत्ताधारी. सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही. हे तुमचं मनाला खातं आहे. तुमच्यामुळे बीड बदनाम झाल्या. तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, बरं का, तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, ताकद दिलीत, गुंडगिरी सुरू केलीत, खून केले, हां, त्याच्यामुळे बीड बदनाम झालं. नाही तर बीड कशाला बदनाम होत आहे? जनमानसाची जी प्रतिमा खराब असेल त्यांना पक्षातनं काढलं जाणं असं अजितदादा म्हणतायत. मग त्यांना वाटतंय त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे का? त्यांची प्रतिमा काय आहे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यांना चक्की पिसाला पाठवणार होते ना. आणि प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा सांगितलं आहे काय प्रतिमा आहे ती. आता वॉशिंग मशीनमध्ये घातल्यावर तुमची प्रतिमा सुधारणार असेल तर तो तुमचा प्रश्न. कोणी बोलावं ह्या गोष्टी? रावसाहेब, आणखी एक गंभीर विषय आहे. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचे कनेक्शन्स हे बांगलादेश यामध्ये असल्याचे दिसते. बांगलादेशी नागरिक आहे असा एकूण पोलिसांचा दावा आहे. आणि बघा, ठाण्यामध्ये पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. पोलिसांचा दावा राजकीय दावा आहे. मी अगदी स्पष्ट सांगतो. जर बांगलादेश या देशात मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं सरकार आहे. बांगलादेशी आले कसे? घुसले कसे? मुंबईपर्यंत गेल्या 10 वर्षात पोचले कसे? कोण जबाबदार आहे? तुम्ही दिल्लीमध्ये बांगलादेशी आहेत, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आहेत, मुंबईत बांगलादेशी आहेत. हां, बांगलादेशी एक चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो
हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसरं कोणावरती फोडत असाल तर ते चुकीचं आहे. मग मला असं म्हणायचं आहे या भाजपच्या लोकांना, हा भाजपचा डाव आहे की मग बीडमध्ये सरपंच देशमुखाचा खून झाला तो बांगलादेशी आहे का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते करणारे बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाणावरून बोला, चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यात आधी मग प्रधानमंत्री मोदींनी शेख हसीना यांना जो आश्रय दिला आहे बांगलादेशी म्हणून, त्यांना बाहेर काढताय का? सांगा मोदींना जाऊन, सब बांग्लादेशी को हटाइए, सबसे पहले शेख हसीना को हटाइए. हटवा ना. काय बोलताय? प्रत्येक गोष्टीत राजकारण तुम्ही करताय, धर्माचं राजकारण करताय. हा किरीट सोमय्या तो गेला तिथे बांगलादेशींकडे. संतोष देशमुखचा खून कोणी केला ते आधी विचारा जाऊन, तिथे हिंमत असेल तर. सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे जा, परभणीतला पोलीस कोठडीत जाऊन विचारा. आणि ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे म्हणून हे बांगलादेशी करताय. बांगलादेशी विरुद्ध मोहीम ही आम्ही सुरू केली होती सगळ्यात आधी. तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते? पार्लमेंटला आम्हाला कोणी गप्प बसवलं? सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं. आम्हाला बोलू दिलं नाही. पण राऊतसाहेब, अभिनेता सलमान खान हल्ला प्रकरणात जो सध्या एकूण चौकशी आणि सगळे जे काही धागेदोरे शोधले जात आहे, सैफ अली खान प्रकरणामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की हा सगळा काही चौकशीचा फार्स आहे? काही बघा, मी अनेक वर्ष पत्रकारिता करतो आणि माझी सुरुवात ही क्राईम रिपोर्टर म्हणून झाली आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि मला या मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये काय चालतं, गुन्हेगारीत काय चालतं साधारण याचा अंदाज येतो. अशा प्रकारचा हल्ला जो सैफ अली खानवर झाला त्याच्यावर आता मी बोलणार नाही, कारण तपास चालू आहे. पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न भाजपवाले करत असतील, कोणाला बदनाम करत असतील इतर पक्षांना, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तपास भाजपा करत नाही, पोलीस करतायत. कळलं का? भाजपने वेगळी SIT निर्माण केली आहे का सैफ अली खानवर? कालपर्यंत सैफ अली खान हा लव जिहादचं तुमचं प्रतीक होता. कालपर्यंत सैफ अली खान करीना कपूर म्हणजे लव जिहाद. त्याच्या मुलावर त्याला काय माहिती माझं नाव काय ठेवलं आणि मी कोण आहे, कोणाच्या पोटी जन्माला आलो, तैमूर. त्या लहान बालकावर तुम्ही हल्ले करत होतात तैमूरवर. आज तुम्हाला पुळका आला आहे बांगलादेशीवर. आंतरराष्ट्रीय कट कसला आले? आंतरराष्ट्रीय कट या मुंबईमध्ये रोज 100 हल्ले होत आहेत सामान्य माणसावर, महिलांवर. कसल्या? तुम्ही अपयशी आहात. तुमचं गृहमंत्रालय राज्याचं आणि देशाचं अपयशी आहे. जर रोहिंगे इथे आले असतील, बांगलादेश आले असतील, तर अमित शहानी जबाबदारी घेतली पाहिजे या बांगलादेशाची. बॉलिवूड अभिनेत्यांवर जे हल्ले होत आहेत असं म्हटलं जातं की कोणावरही झालेलं नाही. कोणी असुरक्षित नाही. बॉलिवूड सगळ्यात सुरक्षित बॉलिवूड आहे इथे. या महाराष्ट्रातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड ज्याच्यापासून बॉलिवूडला धोका होता, ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार असताना आणि मनोज जोशींचं सरकार असताना त्याआधी अंडरवर्ल्ड पूर्णपणे मोडून काढण्याचं काम या सरकारांनी केलं. शरद पवार असतील, बोलिए आपका क्या है? आखिरकार मुंबई पुलिस ने सैफ अली खान को जो हमला किया था उसको गिरफ्तार कर लिया, लेकिन बताया जा रहा है वो बांग्लादेशी है, तो पुलिस को देखिए कौन बता रहा है? भाजपा वाले, बीजेपी वाले बोल रहे हैं कि सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है वो एक इंटरनेशनल क्या बोलता है कॉन्स्पिरेसी. क्या उसमें इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी क्या है? ऐसा क्या है? एक अभिनेता का ऊपर हमला हुआ है, चाकू से हमला हुआ है. उसके पीछे का रहस्य क्या है वो आप जनता को बताइए. वो कौन है, क्या है? अगर वो बांग्लादेशी है और बीजेपी वाले मुंबई के बांग्लादेशी जोर से बोल रहे हैं, तो उसकी जिम्मेदारी किसकी है? केंद्र सरकार की है. अगर बांग्लादेशी यहाँ आए हैं, रोहिंग्या आए हैं, तो अमित शाह की जिम्मेदारी है, गृह मंत्री जी की. तो इस्तीफा दीजिए, मांगो उनका इस्तीफा. हाँ, अगर बांग्लादेशी को हटाना है आपको, तो आप प्रधानमंत्री जी को जाकर डेलीगेशन मुंबई का लेके जाइए. मैं आह्वान करता हूँ, यहाँ के मुंबई के जो बीजेपी के नेता है, मंगल प्रभात जी लोढ़ा होंगे, आशीष शेलार जी होंगे, चाहे मुख्यमंत्री हो हमारे फडणवीस जी, जाओ मोदी साहब को मिलिए, गृह मंत्री जी से मिलिए और बोले सभी बांग्लादेशियों को हटाइए और शुरुआत कीजिए शेख हसीना से. इनको अपने यहाँ
आश्रय दिया है। तो क्या है, नौटंकी करते हैं बीजेपी वाले। मुंबई महानगर पालिका का चुनाव है ना, तो लोगों को डराते हैं, लोगों के मन में भय निर्माण करते हैं। बांग्लादेशी से निपटने के लिए हम काफ़ी है। शुरुआत हमने की थी, भाजपा वाले तब हमको पार्लियामेंट में बोलने से रोक रहे थे बांग्लादेशी के ऊपर, इंटरनेशनल रिलेशन खराब हो जाएगी। किसकी सरकार थी उस वक्त? अबे सैफ अली खान के बारे में बोल रहे, 10 दिन पहले लव जिहाद बोल रहे थे। करीना कपूर और सैफ अली खान ने लव जिहाद है। अब आपको उसके ऊपर हमला होने के बाद बहुत प्यार आया है। उसका बेचारा बेटा है एक इनोसेंट, तैमूर उसका नाम रखा होगा। तो तैमूर के बारे में आपके लोग गलत सलत बोल रहे थे, बच्चा है उसको छोड़ दीजिए। प्रधानमंत्री ने जब तैमूर के बारे में जानकारी ली तो अब उनको तैमूर 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 बा तैमूर एक उनका प्रतीक बन गया प्रेम का। अरे ढोंगी लोग हैं बीजेपी के लोग ये। जाओ, पालक मंत्री को लेकर से लीक जा रही है, लेकिन अब वही स्केल लगा दिया गया नासिक और रायगढ़ में। क्या देखिए ये सरकार के पास भारी बहुमत है, अघोरी बहुमत है, फिर भी ये सरकार नहीं चल रही। भारी बहुमत है, क्यों नहीं चल रही? क्योंकि उनको जो विजय प्राप्त हुआ है उससे अभी वो सदमे में है। हम कैसे जीत गए, वो सदमे में अब तक बाहर नहीं आते हैं, क्योंकि ये सब गलत काम करके जीत कर आए हैं ना ये लोग। चले, थैंक यू। राहुल साहब, एक ही राहुल सवाल गांधी है के ऊपर मामला कि दर्ज हुआ है। कांग्रेस के एक नेता कह रहे हैं कि उद्धव ठाकरे को खत्म करके शिंदे को लाया बीजेपी ने, फिर उसके बाद शिंदे को खत्म करके अभी नए एक नेता का उदय करने बात जा ऐसी रही है, अगर कोई ये बात करता है तो उनको महाराष्ट्र के राजनीति के बारे में